शब्दस्पर्श टेक चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत आणि तो अतिशय महत्त्वाचा विषय असल्याने हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मात्र सर्वांपर्यंत शेअर करा. कारण अशा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जास्त करून सांगत नाही, परंतु हा व्हिडिओ शेअर करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एखादा ॲप अनइन्स्टॉल करण्याची पूर्ण प्रक्रिया कशी आहे आणि ॲप जर तुम्हीच कुठेतरी शॉर्टकटमध्ये अनइन्स्टॉल केला तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि पूर्णपणे अनइन्स्टॉल केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर वेळ न गमावता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. उदाहरणार्थ मी इथे कुठल्याही प्रकारचा एक रँडम ॲप घेत आहे. ChatGPT 3 of 5 on the dock. ठीक आहे. ChatGPT आपण डिलीट करायचं आहे. तुम्ही अनइन्स्टॉल करण्यासाठी तुम्ही काय करता, एखाद्या ॲपवरती प्रेस करून धरता. प्रेस केल्यानंतर तिथं अनइन्स्टॉल ऑप्शन येतं, त्याला टिक करता आणि तिथं काही फोनमध्ये जे फोन थोडेसे जुने आहेत तर त्या फोनमध्ये काय येतं, पुन्हा एकदा एक डायलॉग बॉक्स येतो. तुम्हाला हे ॲप खरंच अनइन्स्टॉल करायचं तर तुम्ही हो म्हणता, विषय झाला. तुम्हाला वाटतं तुमच्या मोबाईलवरून ॲप डिलीट झालं म्हणजे सगळ्या गोष्टी डिलीट झाल्या, असं होत नाही. तर ॲप तुमचं ॲप तुम्ही लॉग इन करत असताना तुमचा मेल आय डीचा ॲक्सेस घेत असतं आणि तुमच्या डाटाचा बी ॲक्सेस घेतलेला असतो. तर ते पूर्णपणे रिमूव्ह करण्याची कशी पद्धत आहे, ॲप अनइन्स्टॉल करण्यापूर्वी कशाप्रकारे आपण स्टेप केली पाहिजे आपण थोडक्यात बघूया. Chat. सिलेक्ट करतो Keyboard hidden. ChatGPT. Shortcuts. Remove. Button. 1 of 6. आता इथं एक ऑप्शन एक्स्ट्रा आलेला आहे, रिमूव्ह म्हणजे काय, जर तुम्ही एखादा ॲप होम स्क्रीनवरती शॉर्टकटला आणून ठेवलेलं असेल तर ते रिमूव्ह करण्याचं पण ऑप्शन तिथे येतं. Uninstall. Button. 2 of 6. सर्वसाधारणपणे सर्वजण आपण अशा प्रकारे ॲप अनइन्स्टॉल करतो. इथं अनइन्स्टॉल क्लिक करतो, विषय संपवून देतो. तसं जमत नाही, तसं होत नसतं. तर पुढे बघूया काय विषय आहे. Select. Button. 3 of 6. सिलेक्ट पुढे बघूया. View. Widgets. Button. Widgets. 4 of. App info. Button. इथं 5 यायचं of आहे. 6. आपल्याला इथं डायरेक्ट ॲप इन्फोमध्ये यायचं आहे. ॲप इन्फोमध्ये आल्यानंतर Microsoft Launcher. ChatGPT 3 of 5 on the dock. स्टोरेजमध्ये जायचं आहे. परमिशन info. स्टोरेजमध्ये. Notifications. Blocked. Permissions. Notifications. परमिशन्स. App permit. Notifications. Not allowed. Camera. Locate. Mic. Photo. Unmute. Look cam. Not a. Notifications. पहिल्यांदा ह्या ॲपला कोणते परमिशन आहेत ते बघायचं आहे. नोटिफिकेशनचं परमिशन आहे. Chat. Allow. This app has been set as a deep sleeping app to help your battery last longer. Allowing notifications from this app will also cause the app to be removed from the deep sleeping app list. ते डीप स्लीपिंगचा आपला मागचा व्हिडिओ जो झाला होता बॅटरी परफॉर्मन्स CPUवरती, त्याच्या संदर्भात इथं त्यानं म्हणजे ह्या ॲपला डीप स्लीपिंगमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामुळं याला बॅकग्राऊंडला परमिशन. Allow notifications. Off. Allow notification off आहे. महत्त्वाचं झालं कोणत्या प्रकारचं नोटिफिकेशनचं परमिशन नाही आहे. Not a camera. Not allowed. नॉट अलाउड. कॅमेरा. लोकेशन. मायक्रोफोन. Photos and videos. फोटोज अँड व्हिडिओज. To protect बॅक app म्हणजे info. ॲपला कोणत्या प्रकारचं परमिशन इथं नाही आहे. हे झाली Screen time. सोपी पहिली स्टेप. Manage app if unused. Defaults. Set as default. In this app. सेट ॲज डिफॉल्ट. Language. लँग्वेज. Usage. Mobile data. मोबाईल डेटा. 5.40 megabytes used since the 1st of March. App chat. The first. Total. 5.40 megabytes. 5.4 मेगाबाइट्स. Foreground. Foreground. 4.83 megabytes. 4.3 मेगाबाइट्स. Background. 570 kilobytes. 570 किलोबाइट्स. Allow background data usage. On. Switch. अलाउड बॅकग्राऊंड डेटा युसेज स्विच ऑन. हे तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कशा प्रकारे बॅकग्राऊंडला परमिशन द्यायच्या, काय द्यायच्या नाहीत. तर तिथं थोडक्यात सांगतो. अलाउ बॅकग्राऊंड डाटा युसेज बंद करून ठेवायचं आहे. Off. बॅक घेऊया. App info. Battery. 0% used since last fully charged. बॅटरी 0%. Storage. 99.44 megabytes used in internal storage. बघा इथं महत्त्वाचा शब्द आहे. जे स्टोरेज त्याने 99.4 जे काय वापरलेलं स्टोरेज आहे ना, त्या स्टोरेजमध्ये इंटरनल स्टोरेज वापरलेलं आहे. इथं यायचं आहे स्टोरेज. Chat space used. App. 96.10 megabytes. 96.80 मेगाबाइट्स स्पेस आहे. Data. 2.98 megabytes. 2.89 मेगाबाइट डेटा आहे. Cache.
360 kilobytes. 365 किलोबाईट्स कॅश आहेत. Total 99.44 megabytes. 99.44 मेगाबाईट्स टोटल त्याने स्टोरेज वापरलेलं आहे. तर आता इथं काय करायचं आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचं डायरेक्ट खाली घ्यायचं. Clear data. क्लिअर डेटावरती Button. डायरेक्ट क्लिअर करू नका डाटा, पुढे घ्या. Clear cache. क्लिअर Button. कॅशेवरती क्लिअर करा, क्लिक करा. Cache has been cleared. अशा प्रकारे क्लिअर कॅशे केला. त्याच्यानंतर Clear data. क्लिअर डेटा. All of this application's data will be deleted permanently. This includes all files, settings, accounts, databases, etc. बघा इथं सांगताय ॲप डाटा क्लिअर केल्यानंतर पूर्णपणे सेटिंग्स, तुम्ही केलेल्या सेटिंग्स वगैरे त्याचे डिलीट होतील. हा, सेटिंग्स डिलीट होतात, परंतु अकाउंट जे आहे ते रिमूव्ह होत नाही. अकाउंट रिमूव्ह करण्याची पद्धत पुढच्या स्टेप म्हणजे याच व्हिडिओमध्ये पुढच्या स्टेपमध्ये पाहूया. स्टेप क्लिक Delete. करून घेऊया. Button. डिलीट. Data has been cleared. Clear data. Button. Disabled. क्लिअर बटन डिसेबल. Clear cache. क्लिअर Button. कॅशे. Disabled. हां, सुरुवातीला जे तुमचे क्लिअर कॅशे आणि क्लिअर डाटाची बटणं होती ती पूर्णपणे व्हाईट कलर होते, आता गडद आहेत. अशा प्रकारे व्हायला पाहिजे. बॅक घेऊया. Back. App info. बॅक घेतला. इथून आता संपलेलं आहे काम. Button. आता लगेच ॲप इन्स्टॉल करायचं नाही, तरी पण तुम्हाला सांगतो. आता काय करायचं आहे, Gmail. तुमच्या 15 of जीमेल अकाउंटवर 37. जायचं आहे. जीमेल अकाउंटवरती Primary. गेल्यानंतर Signed in as Krishnasen Raj. Account. Manage your Google account. त्याच्यानंतर Button. मॅनेज युअर गुगल अकाउंट. Google. Security and sign in. सिक्युरिटी Recent. सायनिंग. Google. Third party apps and services. थर्ड Manage पार्टी connections ॲप्स. between your Google account and other accounts. थर्ड पार्टी ॲप्स अँड सर्व्हिसेस इथे यायचं आहे. Google Play. In progress. पेज लोड Loading. होत आहे, थांबा थोडं. Progress bar. Third party apps and services. 11. थर्ड पार्टी ॲप्स अँड सर्व्हिसेस, इथं सगळे ॲपची तुम्हाला लिस्ट दिसणार आहे. आता 11ला जर ॲप इथं दिसते, शो होते, परंतु ते माझ्या मोबाईलमध्ये नाही आहे, कारण मी ते अनइन्स्टॉल केलेलं आहे डायरेक्टली. जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की ॲप डायरेक्ट अनइन्स्टॉल करू नका, तशा प्रकारे. Google AI Studio. गुगल AI स्टुडिओ. Web view. OpenAI. Link. ओपन आय लिंक. चॅट GTPचं ओपन आय आहे, त्यांच्याकडे ॲक्सेस आहे माझा. तर आता बघूया काय करायचं. Web view. त्याच्यावरती क्लिक केलेलं आहे. Google Play Services. पेज लोड होतं आहे. OpenAI. इथं सिक्युरिटी पर्पजसाठी Recent. प्ले डायरेक्ट क्लोज होत आहेत. Recent apps. तर डायरेक्ट काय करायचं, सेटिंगमध्ये गेला. All apps. G. Primary. अकाउंट Account मॅनेजमेंट. and setting. Manage. Sign. मॅनेज युअर अकाउंट. Google. Third party. थर्ड पार्टी ॲप्स. Third party app. Sign in. Open. Web view. ओपन AI. OpenAI. Delete. इथे डिलीटवरती क्लिक करतो फास्टमध्ये, कारण ते पुन्हा क्लोज व्हायला नको. अशा Delete प्रकारे all तुम्ही connections that you have with delete all OpenAI. You connection. can delete the access that you've given to OpenAI and Google. Button. You're no longer connected to OpenAI. You can connect to OpenAI again at any time. इथं बघा, युअर लॉंगर नो कनेक्टेड युअर ओपन आहे आणि अशा प्रकारे डायलॉग बॉक्स आलेला Keep आहे. track of your आता बघा connection with इथं जेवढे OpenAI. ॲप्स आहेत तेवढे Heading 2. Article. लिस्टमध्ये येत How नाहीत. Google helps you sign into OpenAI. अशा प्रकारे Third party apps. Back. Button. अशा Back. प्रकारे तुमचं ॲपचं पूर्ण परमिशन रद्द झाल्यानंतर, पूर्णपणे तुम्ही Gmail closed. रद्द केल्यानंतर, Chat अशा Keyboard प्रकारे सगळं hidden. केल्यानंतर म्हणजे Shortcuts. Remove. Button. क्लिअर 1 of कॅशे 6. करून घ्यायचं, क्लिअर डाटा करून घ्यायचं, त्याच्यानंतर कोणतं परमिशन आहे ते सगळं बंद करून घ्यायचं. नंतर मग आता Uninstall. इथं Button. तुम्ही अनइन्स्टॉल Chat करू. GPT. Do you cancel? Okay. Button. आता ओके करून तुम्ही अनइन्स्टॉल करू शकता. आता तुम्ही ॲप अनइन्स्टॉल करणार नाही आहे, कारण मला ते ॲप अनइन्स्टॉल करायचं नाही. हे आपल्या व्हिडिओसाठी मी इथपर्यंत प्रोसेस केलेलं आहे. इथं सिम्पली आता तुम्ही ओके केला की तुमचं ॲप अनइन्स्टॉल होऊ शकतं. तर आपण शब्दस्पर्श टेक चॅनलमध्ये आपण आज याची माहिती घेतली की ॲप अनइन्स्टॉल करण्याची एकंदरीत कशी पद्धत आहे आणि ॲपला पूर्णपणे अनॲक्सेस म्हणजे ॲक्सेस जे आहे ते सगळे पूर्ण कसे बंद करायचे, अशा प्रकारे आपण ह्या चॅनलमध्ये तर आपण आज माहिती घेतलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जरूर काही ना काही शिकायला भेटलं असेल आशा करतो आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पाठवा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो.